Hi, welcome back to Swad Sutra by Pooja, where every recipe has a story. तर आज आपण बनवणार आहोत लाल मसाल्यामधली साबुदाण्याची खिचडी. तुम्ही बघू शकता ही किती सुटसुटीत आणि मोकळी आणि लुसलुशीत झालेली आहे. माझ्या घरात सर्वांना आवडते. तर सुरू करूयात. तर सर्वप्रथम इथे मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवले होते. जर तुम्ही रात्री भिजवायचे विसरले तर तुम्ही दुपारी देखील भिजवू शकता. जर रात्री भिजवायला विसरले असाल तर दुपारी भिजवण्यासाठी फक्त गरम पाण्यामध्ये साबुदाण्यांना तसंच भिजवून ठेवायचं आहे. आणि ही होती आजची टिप. तर सर्वप्रथम इथे मी लाल तिखट मसाला 1 चम्मच वापरलेला आहे आणि ते पण मोठा चमचा आणि त्याचबरोबर त्यात स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे. इथे मी उपवासाचा मीठ वापरलेला आहे. तुम्ही नॉर्मल मीठसुद्धा वापरू शकता. आणि मग मी गॅस ऑन करून त्यावरती पॅन ठेवला आणि पॅनमध्ये मुठीभर शेंगदाणे टाकले. शेंगदाणे टाकून त्यांना परतून घेतलं. जोपर्यंत त्याच्यामधून तडतड आवाज येत नाही तोपर्यंत समजायचं आपले शेंगदाणे भाजत आहेत. तडतड आवाज यायला लागला की समजून घ्यायचं आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. मग सर्व शेंगदाणे मी मिक्सर ग्राइंडरमध्ये ट्रान्सफर करून त्याला क्लोजली ग्राइंड करून घेतलं. मग मिक्सरमध्ये मी डबा लावला आणि असं बंद चालू करत मी पूर्ण शेंगदाणे कोर्सली ग्राइंड करून घेतले. मग मी गॅस ऑन करून त्यावरती तोच पॅन ठेवला आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आणि त्याचबरोबर 1 चमचा तूप टाकलं. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिराची फोडणी दिली, कढीपत्ता तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये भिजवलेले साबुदाणा टाकलं, ज्यामध्ये मी लाल तिखट मसाला आणि नमक टाकून ठेवलं होतं. आता सर्वप्रथम मी इथे काय करते की साबुदाणा तेलामध्ये मी मोकळे करून घेते. असंच करत आपण पूर्ण साबुदाणा तेलामध्ये परतून घेऊया. हळूवारपणे खालीवर मिक्स करायचं आहे सो दॅट साबुदाणा तेलामध्ये परतवल्यानंतर ते मोकळे होतील आणि चांगले सुटसुटीत करते. आता इथे आपले साबुदाणा हलके शिजलेले आहे तर त्यामध्ये मी भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आणि त्यानंतर त्या साबुदाण्यांना सुद्धा मी त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये असं मिक्स करून घेणार आहे. हे टाकल्याने साबुदाण्याची क्वांटिटी पण वाढते आणि स्वादाला पण चांगले लागतात. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याचे थालीपीठ, बिना शेंगदाण्याचे कुठली पण साबुदाण्याची रेसिपी कंप्लीट होतच नाही. मग असंच करत मी पूर्ण साबुदाणा शेंगदाण्यामध्ये परतून घेतलेले आहेत आणि असंच मिक्स करत राहून त्या साबुदाण्यांना पूर्ण स्टीम लागून शिजेपर्यंत आपल्याला त्यांना शिजवत राहायचं आहे. आणि इथपर्यंत शिजण्यापर्यंत तुम्ही बघू शकता साबुदाणा किती मोकळे झालेले आहेत. आता इथे मी एक काम केलं होतं की मी बटाटे आधीच उकडून घेतले होते, कारण मला जास्त तेलाचा आणि तुपाचा वापर नव्हता करायचा होता. म्हणून मी आधीच बटाटे उकडून त्यांना चॉप करून या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टाकले आणि त्याने सुद्धा एवढा चांगला उत्कृष्ट टेस्ट येतो ना की घरातल्यांना खिचडी अशीच आवडते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आता इथे मिक्स करून घेतले आहे आणि बघू शकता सगळी खिचडी इतकी छान मऊ लुसलुशीत झालेली आहे. आता मी इथे प्लेटमध्ये ट्रान्सफर करून दाखवते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. अशीच ही साबुदाण्याची लाल चटणीमधली रेसिपी तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि इतरांना खाऊ घाला. सर्वांना खूप आवडेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.